तर यानंतर एक महत्त्वाची बातमी जळगाव मधून समोर येते। जळगाव बंदची बातमी आहे। जळगावमध्ये सकल हिंदू मोर्चाने दुचाकीचं शोरूम फोडलाय। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात जळगावमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक झाला आणि आज बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। यावेळी हिंदू बांधवांनी मोर्चा काढला होता। मात्र बंदचं आवाहन करून देखील शोरूम सुरू असल्यामुळे संतापलेल्या मोर्चेकऱ्यांनी दगड फेकून शोरूमची काच फोडून निषेध केला। या बंदला जिल्ह्यातल्या विविध संघटनांनीही पाठिंबा दिलेला आहे। तर आपण बघतोय की जळगावमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चाच्या निशाण्यावर यावेळेस हे दुचाकीचं शोरूम आलं। कारण बंदचं आवाहन करण्यात आलं होतं तरी देखील हे शोरूम उघडं असल्यामुळे मोर्चेकरी संतप्त झाले आणि त्यांनी या मोर्चेकऱ्यांनी या शोरूमवर दगडफेक केलेली आहे आणि हे शोरूम फोडलंय। शोरूम बंद नसल्यामुळे मोर्चेकऱ्यांचा संताप झाला आणि त्यांनी दगडफेक केली आणि या शोरूमच्या काचा फोडलेल्या आहेत। त्यावेळेची एक महत्त्वाची बातमी जळगावमध्ये देखील सकल हिंदू मोर्चा निघाला होता। यावेळेस बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता।